नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि एक एक कोलगेट स्माइल स्वतःसाठी आणि ताईसाठी जरूर देत असाल। खूप छान छान कोलगेट स्माइल आपल्या कमेंट बॉक्समध्ये भरलेले असतात, त्यामुळे मी सुद्धा जेव्हा मला दिवसातनं वेळ होतो की तुमच्या कमेंट वाचेल त्यावेळी माझ्याही चेहऱ्यावर एक मोठी स्माइल आल्याशिवाय राहत नाही की तुमच्यामुळे मी सुद्धा दिवसभर काम करताना हसत असते। तर चला, असंच प्रेम, अशीच एकमेकाबद्दलची ओढ कायम राहू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। तर गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी येत आहे लवकरच। तर संकष्टी चतुर्थीला मुलांनी काय करावं? परीक्षा जवळ आलेल्या आहेत 10वी 12वीच्या। तर आई काय करू शकते का, मुलं काय करू शकतात का, अशा खूप साऱ्या कमेंट्स तुमच्या आहेत। त्याच्यावरच उपाय घेऊन आले आहे मी की ते उपाय आई पण करू शकते, मुलं पण करू शकतात आणि काय काय होणार आहे ते। तर ही संकष्टी चतुर्थी पासूनचे पुढचे 21 दिवस काही राशींना खूप चांगले आहेत। तर त्या राशी कोणत्या आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया आणि नंतर तुम्हाला मी संकष्टी चतुर्थीचे उपाय सांगते। तर पहिल्यांदा सांगते तुम्हाला मी 3 राशी आणि शेवट सांगते तुम्हाला मी 3 राशी की कोणत्या या राशींना कशातही तुम्ही आता हात घाला तुम्हाला पैसा मिळणार आहे, तुमच्या प्रगतीची वाटचाल चालू होणार आहे। भले 7.5 असो अगर 7.5 नसो, या राशींनी आता कशातही पैसा गुंतवायला किंवा कशालाही काही हरकत नाही। तर त्यातली सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मीन रास, त्याच्यानंतरची रास आहे ती तुळ रास, त्याच्यानंतरची रास आहे ती वृषभ रास। तर या 3 राशीमध्ये आधी मी आणखीन 3 राशी आहेत त्या सांगते, पण आपल्या गणपती बाप्पा मोरया म्हणून संकष्टी चतुर्थीचे उपाय बघायला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यांना माहित आहे की भगवान महादेव देवांचे देव महादेव हे गणपती बाप्पाचे पिता आहेत। त्यामुळे पिता खुश केले तर आपल्याला मूल सुद्धा त्याचं खुश होणार, म्हणजेच गणपती बाप्पा खुश होणार, म्हणजेच बुधग्रह खुश होणार, म्हणजेच विद्याची देवता गणपती बाप्पा हे आपल्यावर खुश होणार। म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महादेवांना पहिल्यांदा थोडीशी साखर, 5 बोटात बसेल एवढी साखर, त्याच्यावर 2 चमचे दूध आणि त्याच्यावर पाणी, हा अभिषेक करायला विसरू नका। एक मिनिट सॉरी। तर यामुळं आपला चंद्रग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळं आपलं मानसिक टेन्शन हे कमी होतं किंवा मन हे शांत राहतं। त्यामुळं त्याच्यामध्ये साखरेमध्ये चंद्रग्रह पण येतो, महादेवांना सुद्धा चंद्र त्यांच्या डोक्यावर आहे, त्याच्यामुळं चंद्र बळ मजबूत झालं, मन शांत राहिलं तर आपोआपच अभ्यास चांगला होतो किंवा कुठलीही कामही चांगली होतात। त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला जायच्या आधी सुद्धा जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन एवढं केलं आणि मग गणपती बाप्पाला गेलात तरी सुद्धा चालेल। नसेल ज्यांना जमत त्यांनी घरातल्या घरात केलं तरीही चालेल, चिडचिड थोडीशी कमी होईल तुमची या सगळ्या गोष्टीमधनं। विद्यार्थ्यांना अभ्यासाची भीती वाटणार नाही, अभ्यासात मन लागेल। त्यांना करायला जमलं तर करू द्या, नाही जमलं तर जे काही साखर दूध आहे त्याच्यावर त्यांना हात ठेवून त्यांना प्रार्थना करायला सांगा गणपती बाप्पाला की हे गणपती बाप्पा, हे महादेवा, माझ्या मनातली अभ्यासाची भीती, माझ्या मनातली परीक्षेची भीती कमी व्हावी म्हणून मी हा उपाय करत आहे, तर तुम्ही मला त्याचं फळ द्यावं, अशी प्रार्थना करून त्यांचा हात लावून तुम्ही आई बाबा कुणीही त्याचा उपाय करू शकता। दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला संकष्टी चतुर्थीपासून जर तुम्हाला धनामध्ये अडचणी आहेत, पैशामध्ये अडचणी आहेत, तर त्यासाठी काय करायचं आहे? पैशाच्या अडचणींसाठी खूप साऱ्या वस्तू, खूप सारं सगळं मी कायमच सांगत असते, पण गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गूळ आणि तूप छोट्याशा वाटीमध्ये, ते जर चांदीच्या वाटीमध्ये जमला तर अजून छान, नाही जमला आहे त्याच्यात दाखवा, तो गूळ आणि गाईचं तूप ह्याचा नैवेद्य दाखवून ते गूळ आणि तूप हे एखाद्या पोळीमध्ये घालून किंवा चपातीमध्ये घालून गाईला खायला घातलं, देशी गाईला जर खायला घातलं तर तुमचा शुक्रग्रह मजबूत होतो, चंद्रग्रह मजबूत होतो आणि मंगळ त्याच्याबरोबर जी वाईट फळ देतो तोही देत नाही आणि त्यामुळं धनवृद्धीमध्येच आपल्याला बिझनेस ग्रोथमध्ये किंवा धनवृद्धीमध्ये पैसा आपल्याकडचा वाढीला लागतो किंवा आहे तो टिकून राहतो, या गोष्टी घडतो। असं तुम्ही दर चतुर्थीला सुद्धा आयुष्यभर करू शकता। तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला किती चतुर्थ्या करायच्या, तेवढ्या चतुर्थ्या सुद्धा तुम्ही करू शकता। तिसरा उपाय आहे तो म्हणजे गणपती बाप्पाचा बुधग्रह हा गणपती बाप्पाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळं हिरवे मूग जर मंदिरात जाऊन जर तुम्ही दान करू शकला तुमच्या ऐपतीप्रमाणे, पावशेर, सव्वा पावशेर, किलो, 1.5 किलो, 2 किलो, जे काही तुमच्या ऐपत आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पाला जर तुम्ही मूग दान करू शकला तर तुमचा बुधग्रह हा मजबूत होतो, त्याचबरोबर भाग्यवृद्धी होते, त्याचबरोबर बिझनेस, नोकरी यातील अडचणी दूर होतात,
निसंतान असाल तर त्यांना मूल होण्याच्या शक्यता वाढतात, त्यातील मार्ग रिकामे होतात. विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष वाढते, प्रगती होते आणि बुध ग्रह आपला मजबूत होतो. ज्यांच्याकडे ग्रीन जेड ब्रेसलेट आहे, सरस्वती यंत्र आहे आणि ब्रेन बूस्टर ऑइल आहे, या लोकांना कुठंही काही घाबरायची गरज नाही. ब्रेन बूस्टर ऑइल 10वी 12वी विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, जवळजवळ सगळ्यांकडे, नसेल तरी घ्या. एक थेंब फक्त आपल्याला इथं हाताला लावायचा आहे. अभ्यासाला तुम्हाला सगळं जे काही परीक्षेत सुद्धा त्याच्या रेकी ऊर्जा तुम्हाला काम करतील की तुम्हाला ते सगळं आठवेल जो तुम्ही अभ्यास केला आहे तो. तर या प्रकारे सगळे उपाय करू शकता. ग्रीन जेड ब्रेसलेट हातात घालता येत नसेल, नका घालू. रात्रभर परीक्षेच्या सर्व दिवशी ते घरी आल्यावर घाला आणि झोपताना उशाखाली ठेवा. बुध ग्रह तुमच्या अवतीभोवतीचा ओरा क्लीन करत राहील ते ब्रेसलेटची रेकी. सरस्वती क्रिस्टल अभ्यास करताना समोर ठेवा, शाळेत नेऊ नका, परीक्षांना चालणार नाही. तर जेव्हा घरात असाल तेव्हा दिवसभर तुमच्या आवऱ्यामध्ये ठेवा, जवळ ठेवा. सरस्वती मातेला वंदन करा, गणपती बाप्पाला वंदन करा. सरस्वती तुमच्यावर खुश होईल आणि तुम्हाला केलेला अभ्यास ऐन वेळी परीक्षेच्या दिवशी लक्षात राहील. टेन्शन, भीती जी परीक्षेची आहे ती अजिबात वाटणार नाही. तर एवढे सारे उपाय कुणीही कुणासाठी म्हणजे आईनं केले तरी चालेल. सगळ्याला मुलांचा हात लावून घ्या आणि नंतर करा. तर या प्रकारे तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता. अजून एक उपाय तुम्हाला मुलांसाठी सांगते की मुलांना कळत नाहीये, 10वीचा पेपर आहे, 12वीचा पेपर आहे, भीती वाटत आहे, किंवा ज्यांना अभ्यास तर सगळा येत आहे, घरात सगळं येत आहे, पण तिथं गेल्यावर त्यांना खूप सारी भीती वाटत आहे. तर अशा ठिकाणी फार होतंय आपल्याला. तर अशा ठिकाणी काय करायचं, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशीपासनं सुरुवात करायची. एक सुपारी घ्यायची. एक सुपारी आपल्या हातामध्ये किंवा मुलांच्या हातात, मुलांना जमलं तर ठीकच आहे, मुलांनी जमलं तर उजव्या हातामध्ये ती सुपारी धरायची आणि मनोभावे गणपती बाप्पाला, सरस्वती मातेला नमस्कार करून सांगायचं की हे बुद्धीची देवता गणपती बाप्पा, माझा केलेला अभ्यास हा मी प्रामाणिकपणे केला आहे आणि तो माझ्या लक्षात राहून मला परीक्षेमध्ये यश मिळावं, यासाठी मी तुझा हा उपाय करत आहे. तुला लाख लाख धन्यवाद आणि लाख लाख प्रणाम असं म्हणून ती सुपारी गणपती बाप्पाच्या देवळामध्ये नेऊन ठेवावी. जर मुलांना जमली नाही तर मुलांना हे घरात करायला लावा. त्यांच्या हातातनं सुपारी घ्या आणि नंतर तुम्ही करा. मुलांनी सुपारी घेऊन करणं जास्त गरजेचं आहे, तेव्हा ते पॉवरफुल ठरेल. जर मुलं ऐकतच नसतील तर आईनं केलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये जे मुलं करून तुम्हाला मुलांना जो मिळणार आहे त्याचा चमत्कार बघायला, तो आईनं करून थोडासा कमी राहील. त्यामुळे प्रत्येक मुलांनी ऐका आणि तेवढंच 1-2 मिनिटं अभ्यासातनं काढून आईच्या हातात तेवढी सुपारी तुम्ही द्या. म्हणजे आई 21 दिवस पुढे परीक्षा येईपर्यंत, 21 दिवस गणेश संकष्टी चतुर्थी पासून 21 दिवस पुढे हा जर उपाय करत राहिलात, 21 सुपाऱ्यांचा उपाय आहे. 21 दिवस तुम्हाला गणपती बाप्पाच्या देवळात नेऊन ती सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारी बरोबर जर तुम्हाला खाऊचं पान हिरवं जर ठेवायला जमलं तर जरूर ठेवा. देवळात गेल्यावर त्याला हळदी कुंकू वहा आणि ती सुपारी तिथं ठेवून त्याला वंदन करून तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सगळं करत आहात. मुलगा असो मुलगी असो कुणासाठी पण हे करत आहात, असं करून गणपती बाप्पाला वंदन करावं, निघून यावं. हे अजून तुम्ही हे 21 दिवस अजून आई लोक असू दे नाही तर विद्यार्थी लोक असू दे, हे जर अंघोळ झाल्या बिना चहा पाणी पिता पटदिशी गणपतीच्या देवळात ठेवून आलात तर त्याचा फायदा अजून जास्त होईल. अजून 41 पावलं ही बिना चप्पलची गणपती बाप्पाच्या देवळापर्यंत चाललात तर त्याचा अजून फायदा होईल. या सगळ्याला शास्त्र आहेत, त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल. तर आजच्या या सगळ्या छोट्या छोट्या रेमेडीज कशा वाटल्या तुम्हाला, उपाय कसे वाटले तुम्हाला, याच्यासाठी छान छान कमेंट करा. खूप साऱ्या गोष्टींवर ऑफर चालू आहेत, खूप साऱ्या गोष्टी मी नवीन नवीन घेऊन आली आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मला जरूर करा. विद्यार्थी वर्ग, जर अजून तुम्ही ब्रेन बूस्टर ऑइल, सरस्वती क्रिस्टल, छोटी मुलं असेल तर सरस्वती पेंडल सुद्धा आपल्याकडे आहे अजूनही, त्याचीही किमती भरपूर कमी झालेल्या आहेत गळ्यात घालायचं, आणि ग्रीन जेड ब्रेसलेट हे जर नसेल, ह्यातलं काहीच तुमच्याकडे नसेल तर काही ना काहीतरी जवळ ठेवा. म्हणजे रेकी ऊर्जेमध्ये, अभ्यासाच्या रेकी ऊर्जेमध्ये पॅक राहाल. भरपूर जणांनी 10वी 12वीची रेकी पण घेतलेली आहे,
तर असे अजून कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता, पण लवकर, कारण पॅक झालेले आहेत. जवळजवळ 10वीचे 12वीचे पेपर तर जवळजवळ सगळे माझ्या हातात त्याचे टायमिंग बुक झालेले आहेत रेकीचे. तर बघा अजून विचार म्हणजे बोलून बघा माझ्याशी, तो टायमिंग मला रिकामा असेल एखाद्या विद्यार्थ्यासाठी अजून तर मी त्यावेळी त्यांना हुंकारावी तालीम ही विद्यार्थ्यांची खास रेकी असते. ती त्यांना मी 3 तास त्या पेपरच्या ओऱ्यामध्ये ठेवते की त्यांना सगळा केलेला अभ्यास हा व्यवस्थितरित्या आठवतो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.